आता थोड्याच वेळापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही या वादावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। यापुढे एकमेकांच्या नेत्यांना प्रवेश देऊ नये असा निर्णय मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत घेतला गेल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। मी देखील आमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यांच्या देखील कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना अतिशय सक्त सूचना देतील आणि महायुती कुठेही महायुतीमध्ये मिठाचा खडा नाही, गालबोट लागणार नाही आणि मतभेद होणार नाही याची काळजी घ्या। तर एकमेकांच्या नेत्यांना प्रवेश देऊ नये आणि हे पथ्य दोघांनी पाळावं अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली। पण तेव्हाच दुसरीकडे नाशिक आणि संभाजीनगरमधून ठाकरे सेनेच्या 2 नेत्यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण प्रवेश देत होते। संभाजीनगरचे राजू शिंदे आणि नाशिकचे अद्वै हिरे यांनी संध्याकाळी भाजपमध्ये प्रवेश केला। या दोघांमुळेही चेक बसणार आहे तो शिंदेंच्याच नेत्यांना, कारण अद्वै हिरेंनी दादा भुसेंच्या विरोधात तर राजू शिंदेंनी संजय शिरसाट यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली होती। शिवाय कमळ हाती घेताच राजू शिंदे यांनी दोन्ही शिवसेना संभाजीनगरातून संपवण्याची भाषा करत ताज्या मित्रपक्षालाच आव्हान दिलंय। कार्यकर्ते आहोत आणि याच्या पुढे सुद्धा राहू। थोडा मधला टेक्निकल प्रॉब्लेम झाल्यामुळे काही अडचणीमुळे आम्ही तिकडे गेलो होतो। भारतीय जनता पार्टीवरती नाराज होऊन नाही गेलो साहेब। आम्ही कधी भारतीय जनता पार्टीच्या बसेस आम्ही कधी परतना केली नाही आणि करणारही नाही साहेब। आम्ही फक्त आपल्या जीवावरती जे लोक मोठे झालेत आणि आपल्या ज्या कार्यकर्त्याची जे अवहेलना करतात त्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही बाजूला गेलो होतो साहेब। भारतीय जनता पार्टीचं काम यापुढे साहेब एकदम ताकदीने आम्ही करू, जसं आता करत होतो याच्या पुढे बी याच्यापेक्षा दुप्पट ताकदीने करू। आपला आशीर्वाद आपली ताकद आमच्या मागे जर असली तर एकही सेना आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये शिल्लक ठेवणार नाही। आणि आज दिवसभर या सर्व घडामोडींची मजा कोण घेत असेल हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये। आणि जे मजा घेत होते त्यांनी चिमटेही काढायला सुरुवात केली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मोठं ट्विट करून शिंदेंना टोले मारले। त्यांचं ट्विट बघूयात मीडिया सेंटरला जाऊन। आदित्य ठाकरेंचं आजच्या घडामोडींवरती ट्विट, असं कळलंय की निंदे टोळीच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवरती बहिष्कार टाकला, गेलेच नाहीत। का तर म्हणे राग आलाय, भयंकर राग मुख्यमंत्र्यांवर आणि भाजपवर। निवडणुकीतलं जागा वाटप आणि म्हणे यांचा पक्ष फोडतात म्हणून, याला म्हणतात चोर मचाये शोर। पण यांच्या स्वार्थापोटी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकणं म्हणजे महाराष्ट्राचा आणि इथल्या जनतेचा अपमान आहे। मंत्रिमंडळ बैठका जनतेचे प्रश्न सोडवायला असतात, तुमचे रुसवे फुगवे सांभाळायला नाहीत। कसा चाललाय हा कारभार? महाराष्ट्रासाठी हे सगळं चिंताजनक आहे। चला आज परत कोणीतरी गावी जाणार असं म्हणत आदित्य ठाकरेंनी टोला लगावलेला आहे। तर आदित्य ठाकरेंनी सोशल मीडियावरती अशी टोलेबाजी केल्यानंतर पक्षाचे इतर नेत्यांनी सुद्धा या संधीचं सोनं लुटायला सुरुवात केली। नियती